गुड मॉर्निंग टू ऑल. आपण बघितलं असं लेक्चर सिरीजमध्ये जे चालू आहे ते तर्क आणि अनुमान सिलोजिझम टॉपिक चालू आहे. आपण आतापर्यंत सगळे टाईप्स बघितले. आता आपण क्वेश्चन बघणार आहे, पेपरला आलेले काही क्वेश्चन आणि काही असे क्वेश्चन. ठीक आहे ना. आतापर्यंत आपण फक्त बघितलं की निष्कर्षामध्ये समजा जर सेकंड टाईप बघतोय तर नाही नाहीवालाच बघतोय, किंवा फर्स्ट टाईप बघतोय तर काहीवालाच बघतोय, तिसरा टाईप बघतोय तर शक्यतावालाच बघतोय, असं बघितलं. कंबाईन मिक्सवाला टाईप नाही बघितलं, मिक्सवाला क्वेश्चन नाही बघितलं. इथून पुढे ते टाईप भेटतील. ठीक आहे. आता बघा मिक्सवाला आहे तर मी काय करणार, बेसिक डायग्राम काढून ठेवणार. बेसिक डायग्राम तर काढावंच लागते. ठीक आहे. कोणताच विद्यार्थी हे फॉरेनर नाही, कोणताच विद्यार्थी फॉरेनर नाही म्हणजे विद्यार्थी आणि फॉरेनरचा संबंध नाही. ठीक आहे, यांच्या दोघांचा संबंध नाही. सर्व फॉरेनर हे शिक्षक आहेत. सर्व फॉरेनर काय शिक्षक, सर्व फॉरेनर हे काय असणार आहे शिक्षक, टीचर. सगळे फॉरेनर टीचर आहे म्हणे. इकडचे आहेत मोरे सर, इकडेच येते. ठीक. सर्व फॉरेनर हे शिक्षक आहेत. सर्व शिक्षक हे डायरेक्टर आहेत. सर्व शिक्षक काय डायरेक्टर, सर्व शिक्षक हे डायरेक्टर. ठीक. सर्व शिक्षक हे डायरेक्टर. ही डायग्राम झाली. ठीक आहे. आता निष्कर्ष चेक करू. हे विधान मांडले आपण, डायग्राम काढून घेतली. बेसिकवाली डायग्राम काढणार, नंतर बघू काय. आता बघा पहिला निष्कर्ष बरोबर, दुसरा की तिसरा काय निष्कर्ष बरोबर. काही शिक्षक हे विद्यार्थी नाही, काही शिक्षक हे विद्यार्थी नाही. काही नाही वाला टाईप आहे. काही नाही वाला टाईप म्हणजे कोणता टाईप, थर्ड टाईप. थर्ड टाईपमध्ये आपण काय चेक करतो, काही नाही. सम नॉट वाल्या टाईपमध्ये आपण काय करतो, पहिल्या दोन वर्डवरती फोकस करतो. पहिल्या दोन वर्ड काय बघा, काही शिक्षक. बरोबर. काही नाही टाईप आहे तर मी काय करणार, काही शिक्षक. काही शिक्षक म्हणजे बघा शिक्षकाचा काही पार्ट, हे शिक्षक दिसलं का एवढं, शिक्षकामधले काही म्हणजे हे फॉरेनर. तो काय म्हणतोय, काही शिक्षक हे विद्यार्थी नाही. हे जे शिक्षक असणार आहे, फॉरेनर जे शिक्षक असणार, शिक्षक जे की फॉरेनर आहे, ते काय म्हणतोय तो, काही काही शिक्षक. काही शिक्षक म्हणजे काही याचा शिक्षकाचा काही पार्ट, तो कोणता येईल, हा वाला पार्ट. हा वाला पार्ट काय म्हणतो तो, काही शिक्षक हे काय विद्यार्थी नाहीत. याचा याचा संबंध आहे का, काहीच नाही. आणि लावू पण शकता का, बिलकुल नाही लावू शकत. म्हणजे ते कसं बोलतोय बरोबर, कारण की यांच्या दोघांचा काही संबंधच नाही लावू शकणार. कारण की जे काही शिक्षक म्हणजे हे फॉरेनरवाले, आणि हे कशाच्या अंडरमध्ये, डायरेक्टरमध्ये. डायरेक्टर फॉरेनरचा आणि याचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे ते लागणार नाही. ठीक आहे. म्हणजे पहिलं, आणि ते पण तोच म्हणतोय, म्हणजे पहिलं विधान कसं आहे खरं, पहिला निष्कर्ष कसा करेक्ट. ठीक आहे. आता बघा कोणताच फॉरेनर हा विद्यार्थी नाही. कोणताच फॉरेनर काय म्हणे, विद्यार्थी नाही. आता कोणताच वाला आला आणि नाही आला म्हणजे हे कोणता टाईप आहे, नो वाला टाईप. सेकंड टाईप. सेकंड टाईप आहे. सेकंड टाईप म्हणजे काय करणार तुम्ही, कोणकोणती डायग्राम चेक करतो, बेसिक डायग्राम प्लस पॉसिबल डायग्राम. दोघांमध्ये पण जर फॉलो झालं तरच निष्कर्ष फॉलो होणार, नाही तर फॉलो होणार का, बिलकुल फॉलो नाही होणार. दुसरा निष्कर्ष चेक करतोय तर बघा काय, कोणताच फॉरेनर विद्यार्थी नाही. फॉरेनर आणि विद्यार्थीचा संबंध दिसतोय का, बिलकुल संबंध नाही. म्हणजे तो कसा बोलतोय बरोबर, तो पण तेच म्हणतो की संबंध नाही. नंतर काय म्हणतो तो, आता पॉसिबल डायग्राम मध्ये बघा, तुम्ही ह्या विद्यार्थीला ह्या फॉरेनर मध्ये कधीच काढू नाही शकणार. तुम्ही विद्यार्थी कुठं काढू शकता, इथं काढू शकता, पण ह्या फॉरेनरचा विद्यार्थी संबंध नाही, तो संबंध तुम्ही लावू शकता का, बिलकुल नाही लावू शकणार. म्हणजे पॉसिबल डायग्राम मध्ये पण तो जे म्हणतोय की फॉरेनरचा विद्यार्थीचा संबंध नाही, ते पण कसं आहे, खरं आहे. म्हणजे दोन्हीमध्ये खरं असलं तर हे विधान कसं असणार आहे, खरं. ठीक आहे ना. नो वाला टाईप म्हणजे सेकंड टाईप. सेकंड टाईपमध्ये बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम दोघांमध्ये फॉलो झालं तरच ते कसं असणार, फॉलो. मी दोन्ही आता पॉसिबल डायग्राम प्रत्येक वेळेस वेगळी नाही काढणार. ठीक आहे. जर ते कळलं नाही तर एकदा सेकंड टाईपवाला जो ज्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे ते व्हिडिओ एकदा बघा, त्याच्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाते. खूप सगळे क्वेश्चन पण बघितले त्याचे. असं काही नाही की पहिला क्वेश्चन डायरेक्ट करतोय, पॉसिबल डायग्राम डायरेक्ट काय, असं काही नाही करत. ठीक आहे. सर्व फॉरेनर हे डायरेक्टर आहे. आता बघा सर्ववाला म्हणजे कोणत्या टाईपने बघणार, काही वाल्या टाईपने. काही सर्व ऑल असेल किंवा समवाला असेल तर कोणता टाईप, फर्स्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय करणार, सर्व फॉरेनर हे काय म्हणे, डायरेक्टर आहे. सर्व फॉरेनर जे ते कशामध्ये, डायरेक्टरमध्ये. बेसिक डायग्राम बरोबर आहे. सर्व जे फॉरेनर आहे ते कशात आहे, सर्व फॉरेनर डायरेक्टर आहे. करेक्ट आहे. म्हणजे तिसरं स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट. म्हणजे तिन्ही विधानं कसे आहे, खरं. 1, 2 व 3 तिन्हीही बरोबर, असं म्हणणं त्याचं. ठीक आहे. व्यवस्थित कळलं असेल तुम्हाला. पहिला जो होता तो काही नाही वाला होता, त्याच्यामध्ये ते आपण काय करतो, काही नाही वाल्यामध्ये पहिल्या दोन वरती फोकस करतो. पहिल्या दोन वरती फोकस केलं, त्याच्यानुसार चेक केलं. त्याच्यानंतर कोणताच हा नाहीवाला टाईप. नाहीवाला टाईपमध्ये दोन्ही डायग्राम चेक करतो, बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम. दोन्हीमध्ये खरं असलं तर खरं असणार. सर्व नंतर हे सर्ववालं आहे म्हणजे पहिल्या टाईपने चेक करणं, खतम, फिनिश. ठीक आहे. सुधारलं का. आता सगळे टाईप असे कव्हर करू.
त्याच्यासाठी मी ते तीनदा सांगितलं होतं. ते तुम्हाला वाटतं ना की तीनदा का बरं एक्सप्लेन केलं, तर यासाठी एक्सप्लेन केलं की मर्ज पण झालं तर करता आलं पाहिजे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहिले तर बेसिक डायग्राम काढून घेणार आपण. सर्व पतंग विमान आहे. सर्व पतंग काईट, ऑल काईट्स आर एरोप्लेन. सर्व पतंग हे काय म्हणे, विमान काढले. कोणताच विमान जहाज नाही. विमान आणि जहाजाचा संबंध नाही. जहाज बोट, ठीक आहे. काही जहाज हे नाव आहेत, काही जहाज काय नाव, ठीक आहे. जहाज बोट, नावला बोट म्हणतात. ही झाली डायग्राम. आता बघा निष्कर्ष चेक करणार. मी बेसिक डायग्राम काढून घेतली. पॉसिबल डायग्राम जिथं गरज असेल तिथंच काढून घेणार, नसेल गरज तर करणार नाही. काही नाव हे विमान नाही, नाही वाला आहे तर मग काही नाव हे विमान नाही, काही नाही वाला टाईप आहे. काय चेक करणार, पहिले दोन वर्ड. काही नाव, काही नाव म्हणजे कोणता पार्ट, काही नावचा पार्ट, काही वाला म्हणजे हा पार्ट. काही नाव हे विमान नाही, बरोबर ना. एवढ्याचे नाव असणार आहे जहाजमध्ये. जहाजाचा विमानाचा संबंध आहे का, बिलकुल नाही. म्हणजे काही नाव हे काय असणार आहे, जहाज नसणारच आहे. आणि तो पण तेच म्हणतो, म्हणजे कसं असणार, करेक्ट, ठीक आहे. काही नाव तिसरा टाईप मध्ये काय चेक करतो, काही वाला पोर्शन जो दिलेला असेल तोच घ्यायचा, खतम. दुसरं बघा, कोणताच पतंग हा विमान नाही, नाही वाला टाईप आहे. नाही वाला, नो वाला टाईप असला परत काय करणार, बेसिक डायग्राम प्लस पॉसिबल डायग्राम दोघांमध्ये फॉलो झालं तरच नाही वाला काय असणं फॉलो, ठीक आहे. कोणताच पतंग हे विमान नाही. बेसिक डायग्राम बघा, कोणताच पतंग विमान नाही, बेसिक डायग्राम मध्ये चुकलो, ठीक आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, संबंध कशामध्ये लावलाय, पतंग आणि विमान, पतंग आणि विमान, ठीक आहे. जेव्हा कधी पतंग आणि विमान मध्ये संबंध असेल, सिंगल वेन डायग्राम मध्ये दिसतंय ना, ही सिंगल, याचा काही संबंध आहे या स्टेटमेंटसाठी, बिलकुल नाही. सिंगल वेन डायग्राम, नो वाला स्टेटमेंट, नो वाला नाही वाला स्टेटमेंट. नोट लक्षात ठेवा, नोट जी लिहून दिली, नोट इम्पॉर्टंट आहे. नोट मध्ये काय सांगितलं होतं, नाही वाला जर टाईप असेल, सिंगल वेन डायग्राम असेल, म्हणजे ज्याचा जसा संबंध आहे ते सिंगल डायग्राम मध्ये, याचा काही संबंधच नाही ह्या नोट याच्यासाठी, तर मग सिंगल वेन डायग्राम असेल, नाही वाला स्टेटमेंट कधीच फॉलो करत नाही. डायरेक्ट तुम्ही सांगू शकतो ते फॉलो नाही करत. हे बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम चेक करायची पण गरज नव्हती, ठीक आहे. हे नोट नाही, ठीक आहे. पण तरी पण एकदा चेक करून घ्या. आता पहिलाच क्वेश्चन बघतो, तर कोणताच पतंग हे विमान नाही, बेसिक डायग्राम मध्ये फॉलो नाही होत. तसं दोघांमध्ये फॉलो नाही, एकामध्ये पण फॉलो नाही झालं, फॉलो नाही होणार, म्हणजे ते चुकणार असेल, ठीक आहे. नंतर बघा, सर्व विमान हे पतंग असण्याची शक्यता आहे. सर्व विमान हे पतंग, सिंगल वेन डायग्राम, पॉसिबिलिटी ऑलवेज फॉलो, थर्ड शक्यतावाला टाईप, थर्ड टाईप. शक्यता असली आणि सिंगल वेन डायग्राम, मी याला सिंगल, तुम्ही म्हणसाल की ही डायग्राम आणि ही डायग्राम सेपरेट दिसते, पण ज्याचा संबंध दिलाय ते सिंगल डायग्राम मध्येच ना. पतंग आणि विमान ह्या दोन्ही स्टेटमेंटसाठी याचा जहाज आणि नावाचा काही संबंध आहे का, बिलकुल काही संबंध नाही. पतंग आणि विमान बद्दल बोलतोय, हे सिंगल वेन डायग्राम मध्ये, सिंगल वेन डायग्राम शक्यता ऑलवेज फॉलो करणार, राईट आहे. आणि सिंगल वेन डायग्राम नो वाला स्टेटमेंट कधीच फॉलो नाही करणार. बस खतम, हे काहीच करायची गरज नव्हती. बेसिक डायग्राम पॉसिबल आहे, पहिलं चेक केलं असतं, खतम झालं असतं क्वेश्चन. 30 सेकंदात संपला असता क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू काय. बघा, हा क्वेश्चन राज्यसभेला आलेला आहे, ठीक आहे. तर बघा काय काय सांगितलंय. पहिलं तर डायग्राम काढून घेणार मी. काही दवाखाने जिम आहेत, काही दवाखाने काय जिम, काही दवाखाने जिम आहेत. काही शेती स्टेडियम आहेत, काही शेती स्टेडियम आहेत म्हणजे शेती आणि स्टेडियम, काही शेती स्टेडियम, दोघांचा इथं काही संबंध होता, ठीक आहे. तिसरं बघा, कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. कोणताच दवाखाना काय म्हणे, स्टेडियम नाही, राईट आहे. स्टेडियम आणि दवाखान्याचा संबंध नाही. ही झाली डायग्राम, ठीक आहे. आता बघा पहिली गोष्ट, याच्यात बघा काही जिम स्टेडियम आहे, काही जिम स्टेडियम नाही. आयदर ऑर लागतं की नाही ते चेक करायचं. पण जर तुम्ही ऑप्शन नीट बघितले, तुम्हाला इथं कुठं तरी कोणत्या तरी ऑप्शनमध्ये असं दिसतंय का 1 किंवा 2 बरोबर. इथं पण बघा, काही शेती दवाखाना आहे, काही शेती दवाखाना नाही. इथं पण बघा ना 3 किंवा 4 बरोबर असं ऑप्शन दिसतंय का, नाही. जरी काही ए हे बी आहेत, काही ए हे बी नाही असं जरी दिसत असलं, पण आयदर ऑरचं ऑप्शनच नाही, मग त्यासाठी जायचंच नाही बिलकुल, ठीक आहे. त्या गोष्टीसाठी जायचंच नाही, खतम. म्हणजे आयदर ऑर इथं चेक करायची गरज आहे का, नाही. आयदर ऑर चेक कर, कारण की मला ऑप्शनमध्ये दिसतंय ना. पहिला ऑप्शन बघा काय सांगितलं, 2 बरोबर. दुसरं ऑप्शन काय, 1 बरोबर. तिसरं लास्ट ऑप्शन काय, 3 बरोबर. 2 आणि 4 बरोबर. किंवा वाला ऑप्शनच नाही, आयदर वाला ऑप्शनच नाही, तर मी याच्यामध्ये आयदर ऑर लावणार कशाला, खतम. आयदर ऑर लावणार नाही म्हणजे मी काय करणार, बेसिकने चेक करणार. बघा जे काय दिले ते चेक करू आपण सरळ सरळ. पहिलं स्टेटमेंट, काही जिम स्टेडियम आहेत, काही वाला स्टेटमेंट आहे. कोणत्या टाईपमध्ये येतो, पहिल्या टाईपमध्ये. काही जिम स्टेडियम, जिम आणि स्टेडियम संबंध दिसतोय का, नाही.
आणि हा काय म्हणतो काही जिम स्टेडियम आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, हे चुकीचं आहे. आपण बेसिक डायग्राम चेक करणार, ही बेसिक डायग्राम काढली, खतम. नंतर बघा काही जिम स्टेडियम नाहीत, काही नाही वाला टाईप आहे. म्हणजे काय करणार, काही नाही सम नॉट वाला टाईप. कोणत्या 2 वर्डवरती फोकस करणार, पहिल्या 2 वरती. काही जिम, काही जिम म्हणजे कोणता पार्ट बघा, हा पूर्ण जिमचा सर्कल, त्याच्यामधला काही पार्ट, राईट आहे. काही जिम मधला हा वाला पार्ट. आता तो म्हणतो काही जिम स्टेडियम आहेत. हे जे जिम असणार आहे, जे दवाखान्यामध्ये, ते स्टेडियम असणार आहे का, बिलकुल नसणार आहे. आणि तो पण तेच म्हणतोय, म्हणजे ते कसं असणार आहे, करेक्ट. सुधारलं का हे, नक्की काही नाही वाला सम नॉट वाला. तो काय म्हणतोय, काही जिम, हे जे जिम असणार आहे दवाखान्यामध्ये, ते कधीच स्टेडियम नसणार आहे. म्हणजे तो कसं बोलतोय, करेक्ट बोलतोय. ठीक आहे. नंतर बघा तिसरा स्टेटमेंट, काही शेती दवाखाने आहेत. काही शेती दवाखाने आहेत, काही वाला टाईप. म्हणजे कोणता टाईप, पहिला टाईप. पहिल्या टाईप मध्ये काय काय बघतो आपण, शेती आणि दवाखान्याचा संबंध आहे का, बेसिक डायग्राम, काहीच संबंध नाही, खतम, चुकलं. ठीक आहे. नंतर बघा आता चौथा बघा, काही शेती दवाखाने नाही. काही शेती दवाखाने नाही, काही नाही सम नॉट वाला टाईप. म्हणजे परत कशावरती फोकस, काही नाही वाल्या टाईप मध्ये. फर्स्ट 2 वर्डवरती फोकस करतो, पहिल्या 2 वर्डवरती फोकस केला. काही शेती दवाखाने नाही, काही शेती दवाखाने नाही, काही शेती. शेती, हे जे शेतीचा काही वाला पार्ट म्हणजे हा पार्ट. ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा कशामध्ये, स्टेडियम मध्ये. आणि स्टेडियमचा आणि दवाखान्याचा काही संबंध आहे का, बिलकुल नाही. म्हणजे ह्या ज्या शेती असणार आहे स्टेडियम मधल्या, ह्या कधीच दवाखाने होऊ शकतं का, नाही. आणि तो पण तेच बोलतोय, काही शेती दवाखाने नाही. ह्या ज्या शेती असणार आहे ह्या दवाखाने कधीच होणार नाही. म्हणजे तो कसं बोलतोय, करेक्ट बोलतोय. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, 2 आणि 4 बरोबर. हे बघा, हे ऑप्शन 2 आणि 4 बरोबर, खतम. ठीक आहे. हे टाईप्स पाडले, कसाही क्वेश्चन येऊ द्या, कितीही टफ क्वेश्चन येऊ द्या, आरामशीर सुटतो. त्याच्यामुळे हे टाईप खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक पेपरला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे अशा टाईप पाडून सोडवा, राज्यसेवेला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्साइज PSI 2017 पूर्व प्रीला आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. काही कुत्रे बकरे आहेत. काही कुत्रे काय, बकरे. सर्व बकरे काय, झाडे आहेत. सर्व बकरे काय, झाडे. काही झाडे कुत्रे नाहीत. काही झाडे जे असणार ते काय म्हणे, काही झाडे कुत्रे नाहीत. झाडे, काही झाडे हे कुत्रे नाही, अशी डायग्राम मध्ये. ठीक आहे ना. हे जे काही झाडे ते कुत्रे नाहीत, ते मानण्याची गरज नाही. काही झाडे कुत्रे आहेत. ठीक, कन्फ्यूज करण्यासाठी. निष्कर्ष बघा काय काय सांगितलंय, काही झाडे कुत्रे आहेत. काही झाडे काय म्हणे, कुत्रे. झाडे आणि कुत्रे, काही वाला क्वेश्चन, काही वाला आहे म्हणजे पहिला टाईप. काही झाडे जे ते कुत्रे आहेत, दिसत आहे, पहिलं कसं आहे, करेक्ट, काही वाला आहे. दुसरं बघा, सर्ववाले पण मध्ये कोणतं डिसाईड करतो तुम्ही, काही वालाच. सर्व झाडे कुत्रे आहेत. सर्व झाडे कुत्रे आहेत का, बिलकुल नाही. सर्व झाडे कुत्रे नाहीत. सर्व झाडे कुठं कुत्रे दिसतात, नाही दिसत. सर्व झाडे कुत्रे नाहीत. ठीक आहे. त्यानंतर सर्व बकरे कुत्रे आहेत. सर्व बकरे जे आहेत ते कुत्रे आहेत. सर्व बकरे हे कुत्रे आहेत का, बिलकुल नाही. नाही दिसत आहे, काही दिसते फक्त. ठीक आहे. कोणतेही झाड कुत्रा नाही. कोणतेच झाड कुत्रा नाही, हे पण कसं आहे, कोणतेच झाड कुत्रा नाही, हे पण कसं चुकीचं आहे. ठीक आहे. कोणतेच झाड कुत्रा नाही, नाही वाला आहे. नाही वाला टाईप म्हणजे काय करणार, बेसिक डायग्राम प्लस पॉसिबल डायग्राम दोघांमध्ये चेक करणार. ठीक आहे. तसं पण चेक करून, कोणतेच झाड कुत्रा नाही. ठीक आहे. झाड कुत्रा नाही म्हणतोय तो, कोणतंच झाड कुत्रा नाही. इथं तर तुम्हाला ढळढळ दिसतंय, सिंगल व्हेन डायग्राम नाही वाला कधीच फॉलो नाही करणार, खतम, नोट. ठीक आहे. नोटमध्ये समजून जातं. म्हणजे याच्यामध्ये काय होते, फक्त एक बरोबर, फक्त एक बरोबर, खतम, फिनिश. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. येतं चेक करायची पण गरज नसते. नोटवरून कळून जातं की नाही, बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम चेक नसते करत. ठीक आहे. कळलं असेल तुम्हाला व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन बघू का. बघा, हा राज्यसेवा 2017 आलेला क्वेश्चन आहे. याच्या आधी तो जिम स्टेडियमवाला क्वेश्चन बघितला होता आपण, पहिला का दुसराच क्वेश्चन काहीतरी होता. ठीक आहे. तो 2016चा होता, तिथे लिहायचं राहिलं होतं, 2016ला आलेला क्वेश्चन तो. तर ते क्वेश्चन बघा, सगळे क्वेश्चन कव्हर करतोय. आणि तुम्ही जर बघितलं, राज्यसेवेला प्रत्येक वर्षी सिलॉलिझमवरती क्वेश्चन आहे. आणि आताचे क्वेश्चन जरी तुम्ही कोणत्या पण मेथडने सोडवले, जर फ्युचरमध्ये समजा 2020मध्ये जे आपली प्री आहे, त्या प्रीमध्ये जर लेवल वाढली, तर जे पहिले 5 टाईप आहे ना, त्या 5 टाईपमध्ये सगळं कव्हर होऊन जाईल. त्याच्यामुळे म्हणतोय की पहिले ते 5 टाईप बघा. हे क्वेश्चन एकदम सिंपल वाटतील. नोवाला स्टेटमेंट दिसलं, चेक करायची गरज नाही, ताण नाही, काहीच नाही. एकदम सिंपल आहे. ते फक्त पहिले करायलाच जड जाईल. एकदा टाईम इन्व्हेस्ट करा त्याला. एक किती, मला तर म्हणजे त्याला तुम्ही जर 2 दिवस जर व्यवस्थित बसले, 2 दिवसात तो टॉपिक क्लिअर होऊन जाईल. 2.5 मार्काचा क्वेश्चन फिक्स बनतो, म्हणजे बनतोच. फिक्स क्वेश्चन आहे आणि एकदम सोपा चिल्लर टॉपिक आहे. काहीच म्हणजे असं हार्ड अँड फास्ट रूल काहीच नाही त्याच्यात. पण ऑप्शन पण सगळे व्यवस्थित असतात. म्हणजे
आयदर ऑर कधी चेक करायचं कधी नाही ते तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं, तिथं आयदर ऑर लागत होतं पण तिथं ऑप्शनमध्येच नव्हतं आयदर ऑर कोणत्या, तर मग ते चेक करायची गरज नाही ना. तर मग त्या गोष्टी कधी अनालाइज होतील, जेव्हा तुम्ही सगळे पहिले टाईप बघा, व्यवस्थित टाईप बघितल्यानंतर त्या नोट ज्या सांगितल्या त्या नोट व्यवस्थित लक्षात ठेवा, मग ते कळतं आपल्याला. नाही तर मग त्याची जर प्रॅक्टिस नाही केली ना ते कळतच नाही कोणता टाईप कधी लावायचा. ठीक आहे, त्याची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. ते टाईप लावा. त्याच्यानंतर मी एक शीट आज तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. ठीक आहे, आपल्या लेक्चरच्या गुगल क्लासरूमवरती पण शीट टाकून देईल आणि ग्रुपवरती पण टाकून देईल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सिलोलिझमचे क्वेश्चन आहे 20-22 क्वेश्चन त्या शीटमध्ये. सगळ्या क्वेश्चनला मेथड कोणत्या टाईपमध्ये येतो कोणत्या टाईपमध्ये नाही येत, हा निष्कर्ष कशामध्ये कशामध्ये नाही आहे, तर ते एकदा चेक करा. ठीक आहे, तुम्हाला निष्कर्ष बघितला लगेच कळलं पाहिजे, अरे हा सेकंड टाईप, हा थर्ड टाईप, हा फोर्थ टाईप, हा टाईप, किंवा आयदर ऑर लागतं की नाही. आयदर ऑर लागतं की नाही ते पहिले कसं चेक करणार, ऑप्शनवरून बघणार. ऑप्शनमध्ये आयदर ऑर नसलं तर फुकट कशाला ते चेक करत बसायचं, सरळ सरळ स्टेटमेंट चेक करायचं. ठीक आहे, चला क्वेश्चनवरती. सर्व बी हे जी आहे, सर्व बी काय म्हणे जी. ठीक आहे, काही सी हे जी आहेत, काही सी हे जी आहेत. डायग्राम आता एक्सप्लेन नाही करणार, डायग्राम आता खूप झाला. ठीक आहे, सर्व पी हे सी आहेत, सर्व पी हे काय सी, सर्व पी हे काय सी. ठीक, ही झाली डायग्राम. बेसिक वेल डायग्राम काढून घेणार. पॉसिबिलिटी गरज पडली तर काढणार, नाही तर गरज नाही पडली तर काढणारच नाही. बघा, काही वाला निष्कर्ष पहिले तर आयदर ऑर कुठंच नाही, ते कान मिटलं आणि ऑप्शन पण तसे नाहीच आहे. बघा, पहिलं काही सी हे बी आहेत, काही वाला आहे, समवाला आहे. कोणता टाईप, फर्स्ट टाईप. फर्स्ट टाईपमध्ये काय चेक करतो, बेसिक डायग्राम. बेसिक डायग्राम काढली, काही सी हे बी आहेत. सी आणि बीचा काही संबंध दिसतोय तुम्हाला, नाही, वेगवेगळे सेपरेट सर्कल दिसतात, त्याच्यामुळे हे कसं होईल, पहिला निष्कर्ष चुकला. सिंपल. ठीक आहे, एकही पी हा जी नाही, म्हणजे नाही वाला टाईप आहे. नाही वाला टाईप मध्ये काय काय चेक करतो, बेसिक डायग्राम प्लस पॉसिबल डायग्राम ही चेक करतो. दोघांमध्ये फॉलो होत असेल तरच फॉलो होतो. पण नोट लिहून दिली तुम्हाला, नोट असं की सिंगल वेन डायग्राम सिंगल वेन डायग्राम नो वाला टाईप असेल तर ते कधीच फॉलो नाही करणार. ही सिंगल वेन डायग्राम तर आहे, कोणतं पण सर्कल बाहेर नाही याच्या, आणि सिंगल वेन डायग्राम दिसती, नाही वाला टाईप दिसतोय, खतम, फिनिश, डायरेक्ट नाही होत, फॉलोच नाही होणार. चेक करायची गरज नाही, काहीच नाही. बघितले डायग्राम, बघितली, हे बघितलं, खतम, फिनिश, टेन्शनच नाही. बेसिक डायग्राम पण नाही, पॉसिबल डायग्राम काहीच चेक नाही केलं. नोट, फक्त नोट. नोट कधी लक्षात येतील त्यासाठी ते नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करू. नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह केले की नोट लक्षात राहतात. बस. तिसरा बघा, काही बी हे सी आहेत, काही बी हे सी आहेत. म्हणजे काही वाला टाईप, काही म्हणजे फर्स्ट टाईप, काही बी हे सी आहेत. बीचा आणि सीचा संबंधच नाही, खतम, चुकलं, एकही बरोबर नाही. चौथा ऑप्शन डी, एकही बरोबर नाही, खतम. एकदम सिंपल. बघा ना, काहीच ताण नाही घेतलं मी. हे तर पहिले दोन्ही तर एकदम म्हणजे 30 ते 40 सेकंदात 2.5 मार्क घिसत जाऊ शकता. 2.5 मार्क 30 ते 40 सेकंद असे जर क्वेश्चन तुम्ही सोडवले तर हा उरलेला टाइम तुम्ही बाकीच्या क्वेश्चनला देऊ शकता ना. खतम, फिनिश, एकदम सोपं आहे. फक्त हे बघा, हे सिंगल वेन डायग्राम, सिंगल वेन डायग्रामचे नोट त्यासाठी लिहून दिले आहे. भरपूर क्वेश्चनमध्ये बघा तुम्ही, आपल्या म्हणजे राज्यसेवेला आलेले नाही, तुम्ही कंबाईनला आलेले बघा, आणखी दुसऱ्या कोणत्या बँकिंगच्या एक्झामला बघा, त्या नोट खूप कामाच्या आहेत. त्याच्यामुळे त्या नोट मी 3-3दा रिपीट केलं आहे. त्या नोटमुळे भरपूर फायदा होतो, टाईमच लागत नाही, एकदम खतम, फास्ट होतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू. काय बघा, 2017चा बघितला, 2016चा, आता 2015ला आलेला क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, सगळे क्वेश्चन बघू राज्यसेवेला आलेले. सर्व कागद पुस्तक आहेत, सर्व कागद काय, पुस्तक, सर्व कागद पुस्तक आहेत. ठीक आहे, सर्व कागद पुस्तक आहेत. काही पुस्तक पेन आहेत, काही पुस्तक काय आहेत, पेन, काही पुस्तक पेन आहेत. सर्व पेन पेन्सिल आहेत, सर्व पेन पेन्सिल, सर्व पेन पेन्सिल आहेत. सर्व पेन्सिल खोडरबर आहेत, सर्व पेन्सिल खोडरबर, सर्व पेन्सिल खोडरबर. ठीक, सर्व पेन्सिल खोडरबर आहेत. हे बघा, ही बेसिक डायग्राम. आता बघा, आता चेक करू आपण. काही वाला दिसतंय म्हणजे बेसिक डायग्राम चेक करणार. काही खोडरबर कागद आहेत. ठीक आहे, काही खोडरबर आणि कागद संबंध दिसतोय का, बिलकुल नाही. कागदचा सेपरेट आहे, हे तर जरा असं डायग्राममध्ये असं, कागदचा सेपरेट आहे आणि खोडरबरचा सेपरेट आहे, संबंध नाही आहे, लावणार पण नाही, चुकीचं आहे. काही कागद पेन्सिल आहेत, सॉरी, हे काही कागद पेन्सिल आहेत. कागद आणि पेन्सिलचा संबंध आहे, बिलकुल नाही. काही वाला म्हणजे फर्स्ट टाईप म्हणजे बेसिक डायग्राम. सर्व खोडरबर पेन आहेत,
सर्व खोडरबर पेन आहेत का? नाही. सर्व पेन खोडरबर आहे, पण सर्व खोडरबर पेन आहेत असं दिसतंय का? नाही. बेसिक डायग्राम सर्व आणि काही वाला म्हणजे बेसिक डायग्राम चेक करणार. काही पेन कागद आहेत, काही पेन आणि कागदचा संबंधच नाही. खतम. चारही एकही नाही म्हणजे काय? चारही चुकले म्हणजे हेच ऑप्शन चौथं एकही नाही. खतम. चौथा ऑप्शन येणारच. ठीक आहे, समजलं असं तुम्हाला की क्वेश्चनमध्ये बघा सिंगल व्हेन डायग्राम आहे, काही वाला दिसतंय, काही वाल्यासाठी काहीच नोट नाही, काही वाला म्हणजे डायरेक्ट फक्त बेसिक डायग्राम चेक करणार, खतम करणार. एक पण बरोबर नाही. आणखीन एक तुमची जी इच्छा होती की पेपर डायरेक्ट एखादा पेपर घ्या आणि पेपरचं सोल्युशन घेऊ आपण, तसं पण चालू आहे. तर मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण तेच बघू की डायरेक्ट काय करू, राज्यसेवा 2019चा पेपर घेऊ, त्याला आलेले काही क्वेश्चन्स जे आहेत ते डिस्कस करू डायरेक्ट. ठीक आहे ना, पेपर कसा सोडवायचा डायरेक्ट. तर मग पेपरमध्ये आलेले क्वेश्चन बघू. फक्त त्याच्यामध्ये सोडवताना आपण काय करू, त्याच्यामध्ये सोडवताना मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंगचे जेवढे काही क्वेश्चन असतील, ठीक आहे, ते सगळे क्वेश्चन बघू. फक्त त्याच्यामध्ये केस स्टडीज जे असतील, केस स्टडी म्हणजे समजा काहीतरी पॅरा दिला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला निष्कर्ष काढायचा ते, किंवा डिसिजन मेकिंग जे असेल हे, याच्यावरती आपण बॅचमध्ये खूप डिस्कस केलं आहे, त्याच्यामुळे ते डिस्कस नाही करणार मी. डिसिजन मेकिंग सोबत केस स्टडीवाले क्वेश्चन पण बघितले होते आपण सगळ्या पेपरला आलेले 2013 ते 2019, त्याच्यामुळे ते डिस्कस नाही करणार मी त्याच्यामध्ये. बाकीचे सगळे क्वेश्चन आपण डिस्कस करू. मॅथ्स लॉजिकल रिझनिंग, त्याला आपण काय काय शॉर्टकट ट्रिक लावू शकतो, शॉर्टकट कसं जाणार. ठीक आहे, तर आणखीन एक तुम्हाला जेव्हा लेक्चर असेल तेव्हा तुम्हाला त्यासोबत ती PDF पण टाकून देईन 2019च्या पेपरची. ती PDF मध्ये, कारण की क्वेश्चन लिहिणं आणि मग ते क्वेश्चन लिहिल्यानंतर जागाच नाही होणार किंवा सॉल्व्ह करायला. ठीक आहे ना, मग क्वेश्चन मी लिहिणार नाही, मी क्वेश्चन माझ्याकडे प्रिंट राहील आणि तुमच्याकडे ती PDF राहील, सॉफ्ट कॉपी राहील, नाही तर तुमच्याकडे हार्ड कॉपी पण असेलच क्वेश्चन पेपरची. तर मग ते तसं करू, त्याने मग फास्ट पण होईल आणि भारी पण वाटेल. ठीक आहे, तर मग ते एक तुमचं जे सोल्युशन आहे, तर त्यानुसार जाऊ आपण पुढच्या लेक्चरमध्ये 2019चा पेपर बघू आपण कसा आहे. ठीक आहे, नंतर असेच मध्ये ही सिरीज तर चालूच राहणार. शिलॉगची जी सिरीज चालू आहे ती सिरीज तर चालूच राहणार, अशा लेक्चर तर चालूच राहणार. मध्ये काय करत जाऊ, मध्ये एक तुमचं जसं म्हणतं की 2019चा पेपर आला, मध्ये 2018, 2016 असे सगळे पेपर कव्हर करू एकदा ॲट अ टाईम. तसेच आपण सगळे टॉपिक झाले की क्वेश्चन तर कव्हर करतोय, पण पेपरला सगळे मर्ज असल्यावर कसं करायचं, कोणत्या क्वेश्चनला कसं जायचं, कोणता क्वेश्चन स्किप करण्यासारखा आहे, कोणत्या क्वेश्चनला जास्त टाईम लागतोय ते बघायचं. ते ॲनालाइज करता ते क्वेश्चन पेपर बघितलं जास्त क्लिअर होईल, सगळं एकदा बघितलं तर. ठीक आहे, त्याच्यामुळे ते डिस्कस करू. गुड डे.